मंद्रुप येथील श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेस बुधवार दिनांक 5 जूनपासून प्रारंभ होत असून 9 जूनपर्यंत विविध धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यात्रा कमिटीकडून होत असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष मळसिद्ध शिंगडगाव यांनी दिली। बुधवारी 5 जून रोजी सकाळी श्रीची प्रतिष्ठापना करून रात्री दक्षिणी भारतीय चंडमेळा वाद्यासह बाळवट मिरवणूक काढण्यात येणार आहे। गुरुवार 6 जून रोजी नैवेद्य, सायंकाळी शंगारलिंग महिला मंडळ आयोजित आध्यात्मिक नाटक व भजन, आळंदीचे गोविंद गायकवाड महाराज यांचे विनोदी भारूड, शुक्रवार 7 जून रोजी सुवासिनीचे ओटी भरणे, कर्नाटकचे विद्याश्री मशिमनाळ व सुरेश कंबगी यांच्यात कालगीतुरेचे गाणे, सायंकाळी निंबाळचे श्री गुरुदेव तुकोनचे तेजोमयानंद स्वामी यांचे प्रवचन व वसंत खेरे यांचा बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान होणार आहे। यावेळी मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, उपनिरीक्षक अमित कुमार करपे उपस्थित राहणार आहेत। शनिवार 8 जून रोजी नागुनसूर येथील श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी व माळकोट येथील पंचेश्वरी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या निरंजन देवरू व हेमकुमार स्वामी यांच्या उपस्थित प्रवचन, बेंगळूरच्या हारिका मंजुनाथ यांचे प्रबोधनात्मक जनजागृती रॅली, आगमन व धर्म या विषयावर व्याख्यान होणार आहे। 9 जूनला गुणवंतांचा सत्कार, रविवारी सकाळी बडगी आटा, दुपारी 4 वाजता जंगी कुस्ती, सायंकाळी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या स्वाती मोहन राठोड व सुनील कुमार टाकळे, तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेले तनुजा नंदकुमार पवार यांची निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व सरपंच अनिता कोरे यांच्यात हस्ते सत्कार करण्यात येणार आहे। यावेळी जी कन्नड वाहिनीचे विनोदी कलाकार दीपिका प्रवीणकुमार गस्ती, रेवणसिद्धय्या हिरेमठ यांचे कॉमेडी खिलाडी कार्यक्रम होणार आहे। हे सर्व कार्यक्रम माळीगली येथील सभागृहात होणार आहे। यावेळी यात्रा कमिटीचे राजकुमार कुंभार, गुरुनाथ मेत्रे, नागनाथ लोबे, महादेव कुंभार, दयानंद खाडे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोबे, प्रकाश कुंभार सर, राम कुंभार, विकास शिगळे, मलकाणा कुंभार, श्रीशैल कुंभार, प्रकाश कुंभार, शिवानंद कुंभार, काशीनाथ कुंभार, उमेश कुंभार, बसवराज कुंभार, चंद्रकांत कुंभार, विशाल केवटे, सिद्धराम कुंभार, पंचापाला चाणे, रमेश कुंभार, महेश कुंभार, मलकाणा कुंभार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवानंद चंद्राम बोबे, ग्रामपंचायत सदस्य 6 नंबर वार्ड। आमच्या हे चौडेश्वरी यात्रा सालाबरोबर प्रमाणे होणार आहे आणि पुढच्या वर्षी बावटलं आम्ही तयार केलं आहे। आता आमच्या सर्व गावकऱ्याला घेऊन जोरात करण्यासाठी आम्ही तयार केलं आहे। आज सगळ्या गावकऱ्याला घेऊन मीटिंग केलं आहे। तर आमची इच्छा असंच आहे, हे आमचं चौडेश्वरीची यात्रा वाढायला पाहिजे, सगळ्यांचं अभिमान पाहिजे आणि सगळ्यांचं विचाराने आम्ही जाणार माणसं आहे, कोणाचं ऐकत नाही का नाही। पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे, आम्ही एकच गावात व्हायला पाहिजे म्हणून असं आमचं विनंती आहे। तेवढंच बोलण्यासाठी चंद्रकांत कुंभार सर, चौडेश्वरी यात्रा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या रीतीनं आपल्या मंद्रुपमध्ये साजरा होणार आहे। जत्रा 5/6/2024 ते 9/6/2024 पर्यंत 5 दिवसाचा हा जत्रेचा कार्यक्रम असणार आहे। यामध्ये धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, विनोदी अशा सर्व प्रकारचं समावेश या जत्रेमध्ये असणार आहे। त्यामध्ये बुधवारी 5 तारखेला जत्रेला सुरुवात आहे। सुरुवातीच्या दिवशी रात्री बाळवटल्याच्या प्रतिष्ठापनेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि 6 तारखेपासून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जे कार्यक्रम आहे ते 6 तारखेपासून सुरू होणार आहे। 6, 7, 8, 9 हे 4 दिवस हे कार्यक्रम माळीगल्ली मंद्रुप येथील सभा आहे तिथं संपन्न होणार आहे। त्यामध्ये 6 तारखेला आध्यात्मिक नाटक, भजन आणि प्रभुबाप्पा गोविंद महाराज गायकवाड यांचं तुफान विनोदी भारूड हा कार्यक्रम 6 तारखेला होणार आहे आणि 7 तारखेला मशिमनाळ यांचं कलगीतुराचे गाणे संपन्न होणार आहे। त्यानंतर तेजोमयानंद स्वामीजी यांचं प्रवचन आणि वसंत
हंकारे यांचं प्रवचन हे 7 तारखेला होणार आहे. त्यानंतर 8 तारखेला शनिवारी विद्यार्थी मशिमनाळ सुरेश यांचे कलगीतुऱ्याचे गाणे 8 तारखेला. त्यानंतर प्रवचन सुद्धा हे 8 तारखेला होणार आहे. त्यानंतर शेवटी 9 तारखेला जंगी कुस्त्या होणार आहे संध्याकाळी 4 वाजता आखाड्यामध्ये. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता कॉमेडी खिलाडी हे संध्याकाळी कार्यक्रम 9 तारखेला होणार आहे. असे 4 दिवसाचा कार्यक्रम आणि 5 तारखेला बावटलं असे 5 दिवसाचा कार्यक्रम प्रगच्छ असा कार्यक्रम चौडेश्वरी यात्रेच्या निमित्तानं मंदुरपूर येथे संपन्न होणार आहे. सावकारांनी आणि भाविकांनी लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो. सवारी कर